श्रुती भोरे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1 24 तास. घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट श्री शिवराज कदम यांचे प्रतिपादन. पुणे बार असोसिएशनच्या शिवाजीनगर येथील आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन. पुणे बार असोसिएशनतर्फे शिवाजीनगर इथं जिल्हा आणि सत्र न्यायालयातील अशोका हॉल इथं आयोजित व्याख्यानात ट्रस्ट कायद्यातील बदलांमुळे धर्मादाय आयुक्तांकडे अधिकार केंद्रित आहे, असे उच्च न्यायालयाचे बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट श्री शिवराज कदम यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमामध्ये 1 सप्टेंबर 2025 पासून करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बदलामुळे ट्रस्टचे नियमन, विश्वासांची नियुक्ती, ट्रस्ट डीडमधील बदल तसेच स्थावर मालमत्ता व्यवहारांबाबतचे अधिकार मोठ्या प्रमाणात धर्मादाय आयुक्तांकडे केंद्रित झाले आहेत. या बदलांमुळे ट्रस्ट व्यवस्थापनात अधिक सुसूत्रता येईल आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल, असं प्रतिपादन ट्रस्ट कायद्यातील कायदेतज्ञ ॲडव्होकेट शिवराज कदम पुणे बार असोसिएशनतर्फे शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयातील अशोका हॉल येथे आयोजित कार्यक्रमावेळी व्यासपीठावर असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट काळूराम भुजबळ, उपाध्यक्ष कांताराम नप्ते, प्रतापराव मोरे, प्रीतीसिंह परदेशी, सचिव सम्राट जांभूळकर, खजिनदार अंजली बांदल, ऑडिटर शिवराज निंबाळकर, सदस्य योगेश जैन, उमेश मांजरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ॲडव्होकेट कदम यांनी मूळ कायदा आणि 1 सप्टेंबर 2025 पासून लागू झालेल्या सुधारित तरतुदींचं सविस्तर विश्लेषण केलं. ॲडव्होकेट कदम म्हणाले की सुधारित कायद्यानुसार तह्यात विश्वस्त आणि पदावधी विश्वस्त या स्वतंत्र संकल्पना लागू करण्यात आल्या आहेत. तह्यात विश्वस्तांची संख्या एकूण विश्वस्तांच्या केवळ 1/4 पर्यंत मर्यादित राहील, तर पदावधी विश्वस्तांचा कार्यकाळ कमाल 5 वर्षांचा असेल. पुनर्नियुक्ती न झाल्यास त्यांचे अधिकार तत्काळ संपुष्टात येतील. ट्रस्टी विश्वस्त नियुक्त करणं, ट्रस्ट डीडमध्ये बदल करणं आणि संबंधित निर्णय घेण्याचे अधिकार आता धर्मादाय आयुक्तांकडे देण्यात आले. पूर्वपरवानगीशिवाय ट्रस्टी स्थावर मालमत्ता विकल्यास किंवा गरीब रुग्णांना मोफत अथवा सवलतीच्या दरात उपचार नाकारल्यास संबंधित विश्वस्तांना 1 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. धर्मादाय उपायुक्त किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाविरोधात पुनर्विलोकन अर्ज दाखल करण्यासाठी 4 महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. या बदलांमुळे ट्रस्टचे प्रशासन अधिक पारदर्शक होईल, निर्णय प्रक्रियेत सुसूत्रता येईल आणि कायद्याचा धाकही वाढेल, असा विश्वास ॲडव्होकेट कदम यांनी व्यक्त केला.